उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादर शिवतीर्थ येथे पार पडणार। मेळाव्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी। स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, दादासाहेब रेगे, केळुस्कर रोडसह काही मार्ग दुपारनंतर राहणार बंद। पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी वीर धवल जगदाळे यांची निवड। त्यांच्या निवडीमुळे दौंड तालुक्यासह जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात उत्साहाचं वातावरण। वांद्रे पूर्व इथल्या माणिकलाल हिरे आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप। तसंच 3 वर्षापासून पदवी प्रमाणपत्र दिलं गेलं नाही। विद्यार्थ्यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट। कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडांसह गारांच्या पावसांची हजेरी। कसबा बावडा परिसरात टेरेसवर साचला गारांचा खच। सांगली, नाशिकसह राज्यातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा फळ पिकांचं मोठं नुकसान। धाराशिवमधल्या लाहोरा तालुक्यात गारपिटीमुळे शेतकरी हतबल। अवकाळीमुळे शेतात जाग्यावर सांडलाय कांदा, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अमरावती महापालिकेचे MIMचे स्वीकृत नगरसेवक मुनज्जर अली यांना हायकोर्टाचा दिलासा। स्वीकृत नगरसेवक कायम सदस्यत्व रद्द करण्याच्या आदेशावर स्थगिती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा, मात्र अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत। अहिलानगरमधल्या राहुरीमध्ये आगीत अडकलेल्या 2 मुलांना आजीने काढले बाहेर सुखरूप। आगीतून घरात जाऊन मुलींना बाहेर काढल्याने आजीला दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू। युद्धजन्य परिस्थिती थांबावी आणि विश्वास शांती प्रस्थापित व्हावी यासाठी बीडच्या केजमध्ये 108 कुंडी विष्णू महायाग, हजारो भाविकांची उपस्थिती आणि सामूहिक प्रार्थना। गुढीपाडवा सणाच्या निमित्तानं दादरमधल्या फुल मार्केटमध्ये झेंडू फुलाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। झेंडूच्या फुलाला 100 ते 150 रुपये किलोचा दर। अंबरनाथमध्ये घरगुती LPG सिलेंडरची धोकादायक पद्धतीने वाहतूक असल्याचा प्रकार समोर। कारच्या डिक्कीतून अनेक सिलेंडरची वाहतूक, या प्रकरणी कारवाईची मागणी। पिंपरी चिंचवडमधल्या 3 तरुणांचा लडाख ट्रिपवरून परतत असताना भीषण अपघातात मृत्यू। फॉर्च्युनर गाडीचा राजस्थानमध्ये अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती। इंदापूर तालुक्यातल्या उजनी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुण तरुणींना धमकावत लूटमार। 4 अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून तरुणांना मारहाण केल्याची माहिती। पोलिसांकडून 2 आरोपींना अटक तर 2 आरोपी फरार। यवतमाळमध्ये लग्न समारंभातल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। 19 लाखाचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू।